नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. लोकसभा निवडणुका जवळ आलेत. कधीही लागतील सांगता येत नाही. सध्या वातावरण तापलंय लोकसभा निवडणुकीमुळं. परंतु CAA आणि समान नागरी कायदा ही दोन बिलं पास केल्याशिवाय इलेक्शन लागल असं वैयक्तिक मला तरी वाटत नाही. कारण सत्ताधारी मंडळींना त्याचा फायदा उठवण्याची इच्छा असेल. त्यामुळं अजून एक 8-15 दिवस निवडणुकीची घोषणा व्हायला अवधी असेल असे मला वाटते. असे असताना संपूर्ण देशातील वातावरण चांगलंच तापलंय. सातारा लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही आणि सातारा लोकसभा मतदारसंघात 8 ते 10 जणांनी आपली उमेदवारी घोषित केली म्हणण्यापेक्षा त्यांनी आपापल्या पक्षांकडे तिकीट मागितलेलं आहे. काही जणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पक्षाच्या प्रमुखांनीच त्यांना पुढे करून तुम्ही तिकीट मागणीसाठी पुढे व्हा असं सांगितलेलं जाणवतंय. यामध्ये इंडिया आघाडी आणि महायुती, भाजप प्रणित महायुती या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि सातारची जागा ही गेल्या वेळेला राष्ट्रवादीनं जिंकलेली होती. या वेळेला अजित पवारांनी त्या जागेवर दावा केलेला आहे. अजून भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा खासदार असताना देखील निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम झाले त्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना आपण तयार असल्याचे सांगितले होते. प्रसारमाध्यमांमध्ये ते छापूनही आले. परंतु नंतर त्यांची काहीच हालचाल दिसत नाही. इकडे महाविकास आघाडीच्या गोटात शरद पवारांनी पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांनाच उभे करायचे असे मनातून ठरवले होते. परंतु त्यांचे वय आड येते. तशी श्रीनिवास पाटील यांनी पुत्रासाठी जागा मोकळी ठेवण्याचे ठरवले होते, सोडण्याचे ठरवले होते. त्याचा अंदाज पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीच्या वेळेला पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या वेळेला आला होता. कारण त्यावेळेला मतदार वाढवून सुद्धा सारंग पाटलांनी माघार घेतली आणि गेल्या वेळेला त्यांना पाडायला कारणीभूत असणारे अरुण लाड कुंडलचे त्यांना त्यांनी बाय दिली आणि ते विधान परिषदेवर आमदार झाले. परंतु त्यावेळेला त्यांना वाटले नसेल की परिस्थिती एवढी बदलेल. परंतु आता परिस्थिती बदलली आणि आता अजित पवार गटाकडून नितीन पाटील, प्रभाकर घारगे हे पण इच्छुक आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांनी आपली तयारी दर्शवली होती. सगळ्यात जास्त उमेदवार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून आहेत. यात सत्यजित सिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील यांचा समावेश होतो. यांच्याशिवाय सुनील माने आहेत. त्याचबरोबर आणखीन एक दोघांनी इच्छा व्यक्त केल्या. गेल्या वेळेला उदयनराजेंच्या विरोधात लढताना श्रीनिवास पाटील आमदारांच्या ताकदीवर आपसूक निवडून आले. त्यांना स्वतःची कुठलीही ताकद लावावी लागली नाही. तसे त्यांची ताकद आमदारांच्या जीवावरच होते. परंतु यावेळेला सत्यजित सिंह पाटणकर आणि बाळासाहेबांनी स्पष्टपणे शरद पवारांना सांगून ठेवलेलं दिसतंय की आम्हाला श्रीनिवास पाटील चालणार नाहीत किंवा सारंग पाटील चालणार नाहीत, दुसरा कोणीही उमेदवार द्या. तर यावेळेला सत्यजित सिंह पाटणकर जे विधानसभेला पाटणमधून 2-3 वेळा शंभूराज देसाईंकडून पराभूत झाले ते इच्छुक आहेत. सुनील माने जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते पण इच्छुक आहेत. त्यांची ताकद किती हे त्यांनाच माहीत. शिवसेना शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव हे इच्छुक आहेत. त्यांनी 2 वेळा उदयनराजेंच्या विरोधात कुणीही तयार नसताना निवडणूक लढवली आणि चांगली मतं मिळवली त्यांनी. आता परिस्थिती अशी आहे, मतदारसंघ वाईज जर गेलं तर सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद ही जवळपास भाजपच्या बरोबरीने दिसते. तर ह्या वेळेला झालंय असं की प्रत्येक जण स्वतःचाच उमेदवार विजयी होणार असं गृहीत धरू लागलाय
RPIचे अशोक गायकवाड यांनी नुकतंच जाहीर केलं की आम्हाला गृहीत धरू नका, कारण RPI त्यांचा आठवले गट भाजप बरोबर आहे सध्या आणि ते भाजप बरोबरच राहतील. परंतु त्यामागे दुसरी कुठली कारणे असतील. जनतेला गृहीत धरल्यानंतर काय होतं हे उदयनराजेंनी गेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अनुभवलं. शशिकांत शिंदेनी कोरेगावमधून अनुभवलं. जनतेला गृहीत धरल्यानंतर किंवा आपल्या भाषणाने किंवा आपल्यावर जनता मोठ्या प्रमाणात प्रेम करते असा गैरसमज करून जर निवडणूक लढवली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात किंवा त्याचे पराभवात रूपांतर होते. अजित पवारांनी किंवा एकनाथ शिंदेनी आपापले पक्ष सोडून पक्ष फोडताना जनतेला विचारात घेतले नव्हते. आता विधानसभेचे आमदार मकरंद पाटील हे तिथून आमदार आहेत वाई खंडाळ्यामधून. आतापर्यंत सातारा लोकसभेला काय व्हायचं, त्यावेळेला कराड लोकसभा वेगळा होता विषय. ज्या ज्यावेळी आमदार प्रतापराव भोसले असतील, लक्ष्मणराव पाटील असतील, अभयसिंहराजे भोसले असतील, यांनी हे दिल्लीला जायला नाखुश होते. परंतु प्रत्येक वेळी यांनी आपल्या मुलाला आमदारकीचे तिकीट द्यावे अशी गळ घातली, अटी घातल्या, निवडणूक लढले, त्यांची तिन्ही मुले पडली. मग आता नितीन पाटलांना अजित पवारांनी पुढे केलंय, ते कशाच्या जोरावर याची भीती मकरंद पाटलांना नक्कीच असणार. एक तर नितीन पाटील पडतील किंवा मी पडेल. त्याच्यामुळं पर्यायी उमेदवार म्हणून प्रभाकर घारगेंचं नाव अजित पवारांनी पुढे केले. पण घारगेंनी तर स्पष्ट सांगितले की पृथ्वीराज बाबा जर विरोधात असतील किंवा नंतर काही डाव फिरले आणि पृथ्वीराज बाबा जर विरोधात उभे राहिले तर मी ही निवडणूक लढवणार नाही असं ते खाजगीत पण सांगू लागलेत. म्हणजे त्यांना कुठेतरी परिस्थितीची जाणीव दिसते. ते जनतेला गृहीत धरत नाहीत. पण अजित पवार कसे काय गृहीत धरतात. उदयनराजेंनी गेल्या वेळेला जनतेला गृहीत धरलं, त्याचे परिणाम दिसून आले. शशिकांत शिंदेचा मुद्दा मी सांगितलाच तुम्हाला. त्याप्रमाणे भाजप हा सर्वे करणारा, पूर्ण अभ्यास करून तिकीट देणारा पक्ष आहे. अमित शहानी सांगितले निवडून येण्याची क्षमता भाजपमध्ये इथे आहे, पण उमेदवार कोण आहे याच्यावर सर्व काही ठरणार आहे. साताऱ्यातील जनता अजूनही शरद पवारांवर आणि राष्ट्रवादीवर प्रेम करते, तशीच काँग्रेसवर आणि महाराजांच्यावर पण प्रेम करते. पण महाराजांचे जनतेला गृहीत धरून या पक्षातून त्या पक्षात जाणे, भाजपमधून जाणे, राजीनामा देणे, निवडणूक लढवणे, राज्यसभेवर कार्यकाळ बाकी असताना परत निवडणूक लढवणे हे जनतेला पचनी पडेल का. भाजपच्या नेतृत्वाने याचा अभ्यास केला असेल, शिंदे गटानेही याचा अभ्यास केला असेल. शिंदे गट आपला उमेदवार जास्त पुढे करत नाहीत, पुरुषोत्तम जाधवांना पुढे करत नाहीत. अर्थात शिंदे गटाची ताकद त्याच तोडीची आहे, त्यामुळे शिंदे गटाला पुरुषोत्तम जाधवांना पुढे केलं पाहिजे, परंतु ते करत नाहीत. सातारा लोकसभा अंतर्गत जे 6 मतदारसंघ येतात त्याचा मतदारसंघ वाईज सर्वे DP ॲनालिसिस अँड सर्वेनं मध्यंतरी केला. त्यानुसार पक्षवार ताकदीचा जो डाटा होता तो आमच्याकडे त्याने दिला. आम्ही त्याचं थोडंसं विश्लेषण केलं आणि तो डाटा आज तुमच्या पुढे आम्ही ठेवत आहोत. ती पक्षवार ताकद मांडत असताना यात ही कागदावरची ताकद आहे, हे विश्लेषण नाही, ही सर्वेतून निघालेले निष्कर्ष आहेत. हे निवडणुकीला उपयोगी पडतीलच असे नाही, पण यातून कुठल्या पक्षाची किती ताकद हे आपल्याला कळू शकतं. आपण शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट अशी क्रमाने ताकद पाहू. तुम्हाला स्क्रीनवर ते दिसून येतील. तर सुरुवात आपण कराड दक्षिण पासून करूया. कराड दक्षिणमध्ये सध्या पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे मंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड पाटणमध्ये भरपूर विकास कामे केली. साताऱ्याकडे तसे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले, परंतु तिकडल्या कामाच्या जोरावर त्यांनी आपले चांगलेच बस्तान तिथे बसवले. अगदी विलासराव उंडाळ हयात असताना सुद्धा आज विलासराव उंडाळकरांची सगळी ताकद थोडीशी कमी झाली असेल, परंतु उदयसिंह उंडाळकरांना कळून चुकलं की उद्या पृथ्वीराज चव्हाणांच्या नंतर नेतृत्व आपल्याकडेच येईल.
त्यांच्या वयाचा विचार करता. त्यामुळे ते आत्ताच गळ टाकून बसलेत. परंतु अतुल भोसलेंनी पण कारखान्यांच्या यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तिथं ताकद वाढवलेली आहे. गेल्या वेळेला तशी त्यांनी चांगली टक्कर दिली होती पृथ्वीराज चव्हाणांना. आणि सत्ताधारी केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांनी कामे केली. त्याचा फायदा त्यांना पक्ष वाढवण्यात झाला. त्यामुळं भाजपची ताकद तिथं बऱ्यापैकी आहे. तर आपण प्रत्येक पक्षाला साधारणतः किती स्टार मिळत आहेत या DP ॲनालिसिस अँड सर्वे अँड ॲनालिसिसच्या सर्वेक्षणानुसार ते प्रथम पाहूया. भाजपचं जर ताकद बघायला गेली सध्याची, तर तिथं 5 पैकी भाजपला 2 स्टार देता येतील. भाजपची बऱ्यापैकी ताकद आहे. शिवसेना शिंदे गट तिथं ताकद अगदीच कमकुवत म्हणण्या इतकी ताकद आहे शिंदे गटाची. कारण तिथं नाव घेण्यासारखं कोण नेतृत्व पण नाही सध्या. जो काही मूळ शिवसेना होती त्यातलीच काही लोक जवळ करणारे किंवा त्यांच्या अवतीभोवती करणारे 4-2 जण असतील. बाकी कराड शहरात थोडेफार कार्यकर्ते असतील. राष्ट्रवादी अजित पवारांचं जर गटाबद्दल बोलायला गेलं तर एकतर कराड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी ही काहीच नव्हती. अविनाश मोहिते ज्या वेळेला कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष होते त्यावेळेला राष्ट्रवादीची ताकद थोडीफार रेठरे वगैरे किंवा कारखान्याच्या माध्यमातून थोडीफार होते. आता त्यांची काहीच ताकद राहिलेली नाही. आणि ह्या राष्ट्रवादीतील फुटीमुळं राष्ट्रवादी होती का नव्हती हाही तिथं संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे तिथं अजित पवारांसाठी 5 पैकी 0 स्टार देता येतील. राष्ट्रवादी शरद पवारांचा जर विषय घेतला तर स्टार देणे एवढी सुद्धा त्यांची ताकद आहे असं म्हणता येत नाही. त्यांचे कोणीही कार्यकर्ते नाहीत तिथं. जो तुमचा कराड उत्तर आणि दक्षिणला जोडणारा जो पट्टा आहे, गोवारे, टेंबू, ओगलेवाडी वगैरे, त्या भागात थोडीफार ते पण कारखान्यामुळं, बाळासाहेब पाटील यांच्यामुळं, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी कराड दक्षिणमध्ये 0 आहेत. काँग्रेसची ताकद तिथं, काँग्रेसला मी साधारण तिथं DP ॲनालिसिसच्या वरून मी 2.5 स्टार देतो तिथं. उद्धव ठाकरे शिवसेनेचं तिथं काही ताकद म्हणायचं नाही. म्हणजेच कराड दक्षिणमध्ये भाजप आणि काँग्रेस हे 2च ताकदवान पक्ष आहेत. या सगळा डाटा सगळ्या विधानसभा वाईज केल्यानंतर, त्याची बेरीज केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक पक्षाला एकंदरीत लोकसभेत किती स्टार मिळत आहेत आणि त्यांची ताकद किती होत्या. आणि मग उमेदवारीसाठी योग्य कोणता पक्ष. आज अजित पवार जर मागत असतील की आमच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि आम्हाला तुमची ताकद सगळ्यांची हवी आहे आणि आमचा इथं खासदार हवा आहे, तर ती ताकद ह्यातून कळणार आहे. पण ग्राउंड लेवलला काय चाललंय हे अजित पवारांना माहीत नाही. हे वरवर चाललेलं आहे सगळं. तर दुसरा मतदारसंघ आपण घेऊया, कराड उत्तर. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांना विरोधक आतापर्यंत काँग्रेस पक्ष होता. परंतु गेल्या 5-10 वर्षापासून धैर्यशील कदम किंवा मनोज घोरपडे यांनी बऱ्यापैकी लावून धरलं. दोघं वेगवेगळे लढले. त्याच्या आधी एकदा अरुण जाधवांनी निवडणूक लढवली होती. बाळासाहेब पडता थोडक्यात वाचले, 3000 मतांनी निवडून आले. त्याच्यानंतर त्यांनी मतदारसंघावर चांगला होल्ड ठेवला. नंतरच्या काळात धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे हे वेगवेगळे लढले. कधी शिवसेनेतून, कधी भाजपमधून, कधी स्वाभिमानीमधून. त्या दोघांच्यात मेळ नव्हता. आज धैर्यशील कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. मनोज घोरपडे एका खून प्रकरणात त्यांना आत जावं लागलं. बऱ्याच भानगडी झाल्या. त्याचा फायदा बाळासाहेब पाटलांना झाला. परंतु गेल्या 2-3 वर्षात मनोज घोरपडेंनी बऱ्यापैकी ताकद वाढवली. त्यांच्या जोडीला ते रामकृष्ण बेताळ आले. धैर्यशील कदम भाजपमध्ये प्रवेश करते झाले. ते जिल्हाध्यक्ष झाल्यामुळे त्यांचा विधानसभेचा विषय संपल्यात जमा आहे. म्हणजे मनोज घोरपडेच टक्कर देतील असं वाटतंय. मनोज घोरपडेंचं सर्कल तिथं चांगलं झालेलं आहे.
परंतु ते बाळासाहेब पाटलांना टक्कर देणे एवढं नाही. तिथं विलासराव उंडाळकरांचा किंवा पृथ्वीराज बाबांचा गट आहे, छोटे छोटे गट आहेत, पण काँग्रेसची ताकद म्हणायला बऱ्यापैकी आहे. त्यामुळे इथं मी भाजपला 1.5 स्टार देईन. इथं शिवसेना शिंदे गट शून्यच आहे, एकदम किरकोळ ताकद. राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नाव घेण्यासारखा कुणीही नेता नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणजेच बाळासाहेब पाटील 2.5 स्टार देता येतील. काँग्रेसला दोन्ही मिळून 1 स्टार देता येतील. अशा पद्धतीनं ही ताकद आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जर पाटण विधानसभा मतदारसंघाचा विचार केला, जर तिथला डाटा पाहिला गोळा केलेला, तर त्यामध्ये भाजपला तिथं एक अर्धा स्टार मिळू शकतो. शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई तिथून आमदाराने मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, त्यामुळे तिथं 2 स्टार. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0 स्टार. राष्ट्रवादी शरद पवार 1.5 स्टार, कारण विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित सिंह पाटणकर हा गट शरद पवारांच्या बाजूने आहे किंवा त्यांना मानतो. काँग्रेस तिथं बऱ्यापैकी आहे. काँग्रेसचे हिंदूराव पाटील आणि नरेश देसाई हे 2 नेते तिथं काँग्रेसशी पहिल्यापासून एकनिष्ठ आहेत. त्यामुळे त्याने तिथं काँग्रेस जिवंत ठेवले. त्यामुळे तिथं काँग्रेसला साधारण एक अर्धा स्टार देता येईल. याशिवाय शिवसेना जी शंभूराज ज्यावेळेला शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेला तिथं पूर्वीपासून असलेली शिवसेना म्हणजे अगदी जयवंतराव लुगडे, जयवंतराव शेलार असतानापासूनची शिवसेना आणि आत्ताचे हर्षल कदम यांच्यापर्यंतची शिवसेना यांचं पहिल्यापासूनच वाकड आहे. ते कधीही शिवसेनेला, शंभूराज देसाईंना त्यांनी कधीही मदत केली नाही इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये, किंवा शंभूराज देसाईंनी पण त्यांना विचारले नाही. अशी एकंदरीत परिस्थिती असली तरी तिथं शिवसेनेसाठी एक अर्धा स्टार देता येईल. भाजपला अर्धा स्टार देताना भरत पाटील, जे की भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते, त्यावेळेला सातारा जिल्ह्यात भाजप काहीच नव्हती. दोन्ही महाराज भाजपमध्ये नव्हते, किंवा आजकाल महाराज किंवा धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, मदन भोसले, अतुल बाबा यांच्या प्रभावाखाली मूळची भाजप गुदमरलेली आहे. त्या गुदमरलेल्या भाजपमधील भरत पाटील एक होते. आज त्यांचं जिल्हाध्यक्ष असूनही कुठं नाव दिसत नाही, पण एक नाव घेण्यासारखा तो तिथला नेता आहे. त्यांच्या जोडीला विक्रमसिंह पाटणकर यांच्यापासून नाराज झालेले, सत्यजित सिंह पाटणकर यांच्यापासून नाराज झालेले, काय कारण असतील काय माहीत नाही, विक्रम बाबा पाटणकर जे की जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पाटणकर घराण्याचे पण नुकसान झालेले आहे, पण भाजपच्या मतांमध्ये थोडीफार वाढ झालेली आहे असे दिसून येते. सातारा जावली मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ, इथं दोन्ही राजे सोडले तर कोणाचंच काही चालत नाही. दोन्ही एकत्र झाले, पण एवढं आहे की सातारा शहरातील मतदारसंघ सुशिक्षित आहे. जावलीमध्ये शशिकांत शिंदेची अजून ताकद आहे, दीपक पवारांचा एक गट आहे. दुसरी गोष्ट, साताऱ्यातील सुशिक्षित जो मतदार आहे, गेल्या लोकसभा इलेक्शनच्या पोटनिवडणुकीत इथल्या मतदारांनी श्रीनिवास पाटलांना बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगल्यापैकी मतदान केले होते. ही दोन्ही राज्यांच्या दृष्टीने काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, आणि ही गोष्ट मनावर घेऊन त्यांनी ह्या लोकसभेला प्रचार केला पाहिजे. आता ह्या मतदारसंघाची जर स्टार द्यायची झाली तर भाजपची ताकद 2 स्टार देणे एवढे आहे. शिवसेना शिंदे गट इथं बऱ्यापैकी आहे. शिवसेना शिंदे गटाला, कारण जावलीची ताकद त्यात येत्या, जावलीमध्ये शिवसेना बऱ्यापैकी आहे, तिथं शिवसेना गटाला एक अर्धा स्टार. इथं अजित पवार काहीच ताकद नाही, 0 स्टार. अगदी शिवेंद्रराजे अजित पवारांचे जवळचे असले तरी ते काही प्रत्यक्ष पक्षात नाहीत, त्यामुळे 0. राष्ट्रवादी शरद पवार गट, दीपक पवार एक त्यांचे झेडपी मतदारसंघ किंवा जावलीत थोडेफार एक अर्धा स्टार त्यांना
काँग्रेसची ताकद इथं बऱ्यापैकी आहे. जावले आणि सातारा मिळून जे मूळचे काँग्रेसचे आहेत त्यांना एक अर्धा स्टार, आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटची मूळ शिवसेना आहे त्यांना एक अर्धा स्टार. अशा पद्धतीनं इथं ताकदीचं मूल्यमापन करता येईल पक्षवाईज. वाय खंडाळामध्ये मदन मकरंद पाटील हे प्रमुखच आहेत, जास्त त्यांना विरोधक नाहीत. मदन भोसलेंनी नांगे टाकल्यासारखं कारखान्यापासून ते कुठं राजकीय कार्यक्रमात नसतात. त्यांची मुलगी वगैरे राजकारणात यायचं चाललंय, परंतु अजून काही कुठं नाव दिसत नाही. विरोध करणारा चेहरा फक्त विराज शिंदे काँग्रेसचे हे एकमेव आहेत, आणि शिवसेनेतून पुरुषोत्तम जाधव. त्यांची खंडाळा विशेषतः शिरवळ खंडाळा या भागात ताकद आहे. वाईत बऱ्यापैकी त्यांनी संघटन केलेलं आहे. तरी पण इथं जर त्यांना ताकदीचं मूल्यमापन करायचं झालं तर वाय खंडाळ्यात भाजप एक स्टार मानता येईल, ते पण मदनदादा भोसले भाजपमध्ये गेल्यामुळे, आणि शिवसेना पुरुषोत्तम जाधव वगैरे असल्यामुळे एक स्टार त्यांना. राष्ट्रवादीची जी ताकद आहे मकरंद पाटलांच्यामुळं, महाबळेश्वर खंडाळा असू देत किंवा वाई, ती 2.5 स्टार. शरद पवार गटाची इथं काहीच ताकद नाही, 0 स्टार म्हटलं तरी चालेल. काँग्रेस 0.5 म्हणजे अर्धा स्टार म्हणता येईल, कारण पृथ्वीराज चव्हाणांना मानणारे, शिवाय विराज शिंदे वगैरे त्यांचे कार्यकर्ते आहेत बऱ्यापैकी. याच्यानंतर कोरेगावचं आपण बघूया. कोरेगावमध्ये भाजपची ताकद पूर्वी होती, परंतु हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये शिवसेनेला गेला आणि महेश शिंदे शिवसेनेतून उभे राहिले, त्यामुळे आता ते शिवसेनेचे आमदार झाले. तरी सुद्धा भाजपची थोडीफार ताकद आहे. दोन्ही मिळून साधारण 3 स्टार देता येईल, म्हणजे भाजपला 1 स्टार तर मिळेल, त्यांचं काही कळणार नाही कोण भाजपचं कोण शिवसेनेचं, आणि 2 स्टार महेश शिंदेंना. राष्ट्रवादी अजित पवारची इथं 0 ताकद आहे. राष्ट्रवादी शरद पवार मी 1.5 स्टार देतो, कारण शशिकांत शिंदे अजून तिथं लढण्याच्या मनस्थितीत आहेत. एवढे कार्यकर्ते सोडून गेले, त्यांनी दुर्लक्ष केलं. इकडं साताऱ्याच्या हायवेच्या पट्ट्यात त्यांना रिपोर्ट सर्वेक्षणाचे मिळूनही त्यांनी दुर्लक्ष केलं. दोन्ही राज्यांनी विरोधात काम केलं, मकरंद पाटलांनी विरोधात काम केलं, तरी त्यांनी दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम त्यांच्या पराभवात झाला. तरी पण त्यांची ताकद आहे, म्हणजे शरद पवारांना त्या गटाला 1.5 स्टार देता येतील. बाकी काँग्रेस इथं नाही, उद्धव ठाकरे गट 0 स्टार. टोटल जर बघायचं झालं तर इतरांना 2 स्टार संपूर्ण लोकसभा मिळून. भाजपला 7.5 स्टार जातात टोटल. शिवसेना गटाला 5.5 स्टार. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2.5 स्टार. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 6 स्टार. काँग्रेसला 4.5 स्टार आणि शिवसेनेला 1 स्टार. म्हणजेच भाजपला सगळ्यात जास्त इथं भाजपची ताकद दिसते, 7.5 स्टार प्लस अधिक शिवसेना शिंदे गट 5.5 स्टार, म्हणजे जवळपास 13 स्टारच्या दरम्यान ताकद होत्या. आणि राष्ट्रवादी त्यात राष्ट्रवादी धरून 15.5 त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे मिळून 11.5 स्टार होतात. याचा अर्थ महायुतीची ताकद इथं जादा आहे, महाविकास आघाडीची कमी आहे. परंतु हे कागदावरचं गणित आहे, यात बाकीचेही प्रश्न येतात. यात महाराजांना मानणारा मुस्लिम मतदार असू द्यात, दलित मतदार असू द्यात, RPIचे सगळेच मतदार रामदास आठवले यांच्यामुळे भाजपला मतदान देतील असं नाही. शेतकऱ्यांना 500 रुपये पेन्शन दिली, दरमहा दिले म्हणून सगळेच भाजपला मतदान करतील असं पण नाही. असे बरेच प्रश्न आहेत, त्याचा आढावा आपण नंतरच्या भागात घेऊ. नमस्कार.